मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईनामी करायची नाही। मी आणि मराठा समाज मैदानातच नव्हतो। आम्ही नाही तर कशाला वळवळ करतो? सरकारला जाहीरपणाने सांगतो, मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा छाताडावर बसणार, सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहोत। सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आरक्षणात खोडा घातला तर तुम्हाला गुडघ्यावरच टेकवणार। एका जातीवर शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाजूला झालो। कुणाचीही सत्ता आली तर आम्हाला संघर्ष करावाच लागणार, पण हुरळून जायचं नाही, मराठ्यांना छेडायचं काम करायचं नाही। सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची हे मराठ्यांपुढे चालणार नाही। नसता भोग भोगावे लागतील। चांगले लोक निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं। मी कुणाच्याही दावणीला मराठा बांधला नव्हता। मराठ्यांशिवाय राज्यात कुणाचीही सत्ता येऊ शकत नाही। आता मराठ्यांनी दिलं तर मराठ्यांना द्यायचं, मराठ्यांना मनगट लावायचं काम करायचं नाही। मराठ्यांच्या नादी लागणं सोपं आहे का? लागलेच का राहावं लागली हो घर राहावं लागलं केदारा नाही इथं आहे तुम्ही सुटली एकूण एक खुर्ची घ्या हलके हलके घेतले का लांब मुंबईत समोर मुंबई धन्यवाद। आता मस्त निवांत बसतो आता ते काय आता दिलं सोडायचा नाही तो ह्याच्याकडे आयर पाहिजे आयर काय साहेब पाटील त्याला खरं नाही ते त्यांचे दुसऱ्याने प्रश्न विचारला त्यांची मजा बघायची मग ते म्हणतात बोलला ना ते काढता प्रश्न वाला ते म्हणते गादा असं करते कोणी पण पुढचा काय थांबत नाही प्रश्न विचारायला थोडस पलीकडे पाटील काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला वेगवेगळे घटक वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहेत, या विजयाकडे तुम्ही कसं बघता? नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं, पण मला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे। उगा लोकांच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे। लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं। उगाच त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना। आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उगा गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही असं म्हटलं की जरांगे फॅक्टर फेल झालं रात्री 3 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरले सभा घेतल्या। अरे म्हणा येडपाटा तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटीला आलो तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो। मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला। मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल? बंधनमुक्त केलं। मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं। त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही। आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावंच लागणार आहे। त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्यावर माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात तिथं नुसत्या चहा पेत त्या संग गप्पा ठोक्यात येशीत। अरे मैदानात जर असतो ना दुराळा वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो। कसं वाटोळं करायचं गोरगरिबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखीन बी जोर आहे। आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसणाऱ्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल झाला
मैदानात नसणार काय मर्दान घेऊन काय विश्लेषण काय अभ्यास करायचा तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय आहे किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ काय आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही सभा आमची खिरी आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लोटायची सवय लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणि ते उगत टाकी ते 4-5 टक्कोचे त्याच्यावर खाली लिहितात आमका फॅक्टर याचा फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभागृहात तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तिसरं निवडून चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एकाच्या निवडून आलो तिसरंच आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुनियाचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून नाही आणता आलं उलट मराठ्याचे 204 झालेत 204 मराठ्याचे उग हा नाही बुळबुळ गाड्या आहे कोण आल्या तर कोण नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं होत मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा हो तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला माझ्या मराठ्याला माहिती शब्द सुटला हा मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले मराठेच बाप ठरले मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आहे आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट उसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात जे करायचे आता आंदोलन पकडू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेकराच्या बाजून स्वतःचे ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्याने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणाऱ्याला दिलंय पडणारे पडले मी तर दोन्हीच्या अभिनंदन करतो पडणाराचं बी आणि निवडून येणाराचं बी दोघांचं अभिनंदन तर कारण दोघाला मराठ्याने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठ्याने आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं आणि निवडून येणाऱ्याने म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग 5 वर्ष काही गुतत नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर आहे मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावर संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडवणार कळानं वळानं प्रचार करतो एकाचा निवडून आलाय तिसरंच म्हणतोय आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोच्यावर आपटी मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न आहे तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडत तो मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल होशील एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागत्या तुला इत्ताडीच्या ते टंबळ काही उगा गप्पा ठोकीत राहू जरांगे फॅक्टर प्यायला जरांगे फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही हाय जायची सगळी मराठा शोधिण्यात आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत 1-2 चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगत शेंगा सोडीत ओके चलो धन्यवाद दादा.